अमरावतीच्या कोंडेश्वर येथे विपश्यना केंद्राची पायाभरणी करण्यात आली। पालकमंत्री बावनकुळेंची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। 10 एकर परिसरामध्ये बोधिभूमी साकारली जाते। आध्यात्मिक संकुल देखील या ठिकाणी तयार केले जात आहे। तर अमरावतीच्या कोंडेश्वर येथे विपश्यना केंद्राची पायाभरणी करण्यात आली। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। 10 एकर परिसरामध्ये आता बोधिभूमी साकारली जाते आहे। आपल्या जीवनाचा मार्ग हा विपश्यनेच्या माध्यमातून सुदृढ करायचा। शेवटी विपश्यना असं एक केंद्र आहे ज्यातनं मनुष्याचं निर्माण होऊ शकतं। मनुष्याचे विचार, व्यक्तीचे विचार हे समाजाच्या कल्याणाकरता समर्पित होऊ शकतात। विपश्यना जर केली तर निश्चितपणे आपल्याला प्रगल्भ व्यक्तीचं निर्माण करण्यासाठी आपल्याला आणि समाज सुधारणेचा एक मोठा पाया विपश्यना केंद्राच्या माध्यमातून तयार होतो। या 10 एकर जागेमध्ये या ठिकाणी विदर्भामधलं सगळ्यात मोठं विपश्यना केंद्र या ठिकाणी उभारणार आहे आपण। आणि 51 फूट उंच अशी भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा या ठिकाणी उभी करू, जेणेकरून शांतीचा संदेश जे भगवान गौतम बुद्ध पूर्ण विश्वाला देतात तो संदेश या इथून मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये गेला पाहिजे। शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था नसते। बाबासाहेबांनी सांगितलं वाचाल तर वाचाल, तर त्या उद्देशाला घेऊन इथे शिक्षणाला प्राधान्य देऊन या ठिकाणी मुला मुलींची राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।